नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली पाठशालामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत बटरफ्लाय लाईफ सायकल. 4th स्टँडर्ड्स जो चॅप्टर आहेत लाईफ ऑफ ॲनिमल सायकल, त्याच्यामधला आपण पार्ट्स बघणार आहे. ब्युटिफुल पार्ट्स आणि सुंदर आहे. तुम्हाला कलरफुल बटरफ्लाय दाखवले, शो केले त्यांची लाईफ सायकल. याच्यातनं तुम्हाला पटकन त्याची लाईफ सायकल लक्षात येईल किंवा समजेल. द बटरफ्लाय लाईफ सायकल. Embark on the fascinating journey through one of nature's most enchanting transformation. The butterfly's life cycle, a marvel of complete metamorphosis. This process is not only beautiful but essential for their survival and propagation. बटरफ्लायची जी लाईफ सायकल आहे ही एक मेटामॉर्फोसिस प्रोसेस म्हणून चालते आणि जी लाईफ सायकल थ्रू जो अडल्ट फॉर्म होतो हे एक नेचरची गरज किंवा बटरफ्लायचं फॉर्मेशन हे एक निसर्गाचे चक्र आहेत. आता आपण बघणार आहोत की स्टार्टिंगला कोणती स्टेज असते. स्टेज फर्स्ट, एग. लेड बाय द फिमेल ऑन स्पेसिफिक होस्ट प्लांट. दिस टायनी एग ऑफ्टेन द साइज ऑफ पिनहेड कॅन बी ओव्हल, राऊंड अँड सिलेंड्रिकल. पहिली स्टेज असते एग. एग स्टेजमध्ये काय असतं, जो काही बटरफ्लाय असतो तो एकदम टाचणीच्या टोकासारखा असतो, ओव्हल शेप असतो, राऊंड असतो किंवा सिलेंड्रिकल असतो आणि जी त्याची फिमेल्स असते ती एग अंड्यांना ले करते. हॅचिंग टाइम. डिपेंडिंग ऑन द स्पेसिफिक अँड टेम्परेचर, एग्स हॅचिंग इन 3 to 21 days. Female lay 200 to 500 eggs to ensure species survival. जो हॅचिंग पिरियड असतो तो 3 ते 21 दिवसांचा असतो आणि फिमेल 200 ते 500 पर्यंत अंडी घालते. एका स्पेसिफिक होस्ट प्लांटवर ते अंडी घालतात. नाव नेक्स्ट स्टेज सेकंड, लार्वा. त्यालाच आपण कॅटरपिलर म्हणतो. कॅटरपिलर तुम्ही बघू शकतात पिक्चर्समध्ये आपण दिसतंय आपल्याला. हॅचलिंग्स इमर्ज ॲज अ लार्वा, कॉमनली नोन ॲज कॅटरपिलर. त्याच्यातलं सेकंड पॉईंट, रॅपिड ग्रोथ. कॅटरपिलरची ग्रोथ ही खूप रॅपिडली होत असते. देअर प्रायमरी रोल इज टू इटिंग अँड ग्रो रॅपिडली, शेडिंग देअर स्किन, मोल्टिंग 4 to 5 times टू रीच अप टू द 100 times देअर ओरिजिनल साईज. म्हणजे तो काय करतो, इटिंग त्याची जास्त चालू असते. खूप जास्त प्रमाणात तो इटिंग करतो कारण त्याचं एकच पर्पज असतं, ग्रोथ होणं जास्त. आणि मोल्टिंग करतो. मोल्टिंग म्हणजे काय, तो 4 ते 5 वेळेस त्याची स्किन, वरची स्किन ती रिमूव्ह करतो, आतली स्किन वरती येते. हे त्याचं काम असतं. 4 ते 5 वेळेस ही रिपिटेशन होतं. त्याच्यानंतर होस्ट प्लांट डिपेंडंट. कॅटरपिलर आर हायली स्पेशलाइज, फीडिंग एक्सक्लुझिव्हली ऑन देअर स्पेसिफिक होस्ट प्लांट. म्हणजे एका स्पेसिफिक प्लांटवरच ते ग्रोथ करतात. फॉर एक्झाम्पल जो आपला टायगर बटरफ्लाय आहे तो मिल्कवीड्स म्हणजे रुईच्या पानावरती त्याचं जास्त फिडिंग चालतं. त्याचं होस्ट प्लांट रुईचं पान आहे. नाव आता स्टेज थर्ड, प्युपा. त्याला क्रॅसॅलिसिस किंवा कायरॅलिसिस असंही म्हणतात. आता प्युपा स्टेज बघा. द कॅटरपिलर स्टॉप इटिंग अँड फॉर्म अ क्रॅसॅलिसिस ऑर कोकुन्स. त्याला आपण अंडकोश पण म्हणतो किंवा बीजकोश पण म्हणतो. की क्रॅसॅलिसिस की ज्याला थ्रेडचं कव्हरिंग असतं वरून आणि तो झाडाला हँगिंग केलेलं असतं, फांदीला पानाला त्याने हँगिंग केलेलं असतं. ओके. त्याच्यातली सेकंड स्टेप, व्हॅरिड लोकेशन. दिस कॅन बी फाउंड अंडर ब्रांचेस, लीव्स ऑर इवन अंडरग्राउंड डिपेंडिंग ऑन द स्पेसिस. मग ते झाडाच्या फांदीला, पानांना किंवा अंडरग्राउंड पण असतात. हे कशावरती डिपेंड असतं, त्या स्पेसिस, बटरफ्लायच्या स्पेसिसवर ते डिपेंड असतं. थर्ड स्टेज येते त्यातलं ट्रान्सफॉर्मेशन इनसाइड. दिस स्टेज लास्ट वीक्स टू द मंथ्स. म्हणजे काय, जवळ आठवडे किंवा मंथ पर्यंत ही स्टेज असते. विथ सम स्पेसिस इंड्युअर अप टू द 2 years ॲज अ लार्वा सेल ट्रान्सफॉर्मेशन इनटू अडल्ट बटरफ्लाय पार्ट्स. काही ज्या स्पेसिस आहेत त्यांच्यामध्ये 2 वर्षापर्यंत ही कॅटरपिलर लार्वा स्टेज असते की अडल्ट बटरफ्लाय मध्ये कन्व्हर्जन होण्याच्या अगोदरची ही स्टेज 2 वर्षापर्यंत त्यांची पेंडिंग असते. नाव फोर्थ स्टेज येते त्याच्यामध्ये, adult butterfly. The adult butterfly emerge with the soft folded wings needed to pump fluid to expand and dry them before it first fight. जो काही अडल्ट बटरफ्लाय येतो त्याला विंग्स, त्याला लेग्स, फोल्डेड लेग्स, विंग्स त्याचे येतात. ड्राय असतो तो, जो बाहेर येण्याच्या अगोदर त्याचं सगळं कलरिंग वगैरे जे काय असतं ते सगळं फॉर्म झालेलं असतं आणि तो ड्राय फॉर्म मध्ये येतो, नॉट अ वेट फॉर्म मध्ये किंवा ओलसर नसतो, तो ड्राय मध्ये असतो. रिप्रोडक्टिव्ह रोल. द अडल्ट मेन रोल इज टू
mate and laying eggs, ensuring the continuations ऑफ द लाईफ सायकल. अडल्टचा मेन रोल काय आहे की त्याचं काय करायचं, एक अंडी घालणं हे त्यांचं पर्पज आहे, कारण त्यांचं नेक्स्ट जनरेशन नेक्स्ट लाईफ सायकल त्यांची फॉर्म होणं हेच त्यांचं मेन पर्पज असतं. त्याचं लाईफ स्पॅन बघा, मोस्ट अडल्ट बटरफ्लाईज लाईफ फॉर ओनली 1 to 2 weeks, थ्रो द सम स्पेसिस कॅन सर्वाइव्ह फॉर सेव्हरल मंथ. म्हणजे जवळजवळ 1 ते 2 आठवडे वीक पर्यंत बटरफ्लायचं लाईफ स्पॅन असतं. काही ज्या स्पेसिस आहे त्या काही महिन्यांपर्यंत त्या जगू शकतात. नाव नेक्स्ट, आता मेटामॉर्फोसिस म्हणजे काय आता आपण ते बघणार आहे. मेटामॉर्फोसिस ओरिजिनेटेड फ्रॉम द ग्रीक वर्ड फॉर ट्रान्सफॉर्मेशन. मेटामॉर्फोसिस हा एक ग्रीक वर्ड आहे, त्याचा मिनिंग येतो ट्रान्सफॉर्मेशन, म्हणजे एका स्टेजमधनं दुसऱ्या स्टेजमध्ये डायरेक्टली कन्वर्ट होणे. ॲप्टिंग डिस्क्रायबिंग द ड्रॅमॅस्टिक चेंजेस अ बटरफ्लाय अंडरगोज. त्याच्यामध्ये ट्रिमेंडस म्हणजे वेगळेच चेंजेस झालेले असतात की जे बाकीच्या ॲनिमलमध्ये आपण अडल्ट ॲनिमल सारखाच त्याचा बेबी ॲनिमल आपण बघतो, पण बटरफ्लायमध्ये का एक टू डायरेक्टली बटरफ्लाय म्हणजे लार्वा टू डायरेक्ट बटरफ्लाय विंगचे बटरफ्लायमध्ये कन्वर्जन झालेलं असतं. कम्प्लीट मेटामॉर्फोसिस मीन्स डिस्टिंक्ट स्टेज विथ डिफरंट फॉर्म्स अलाउइंग स्पेशलायझेशन फॉर द ग्रोथ वर्सेस रिप्रोडक्शन. म्हणजे त्याची ग्रोथ एक स्पेसिफिक वेने होते, देन त्याच्यानंतर त्याचं रिप्रोडक्शन होतं. आता लार्वा स्टेजमध्ये काय, तर लार्वा स्टेजमध्ये फोकस कशावर असतं, फोकस इज प्रायमरली ऑन इटिंग अँड रॅपिड ग्रोथ. लार्वा स्टेजमध्ये खाणं आणि ग्रोथ होणं एवढंच त्याचं पर्पज असतं. अडल्ट स्टेजमध्ये काय असतं, डेडिकेटेड टू रिप्रोडक्शन अँड डिस्पर्सल, म्हणजे जे काही रिप्रोडक्शनसाठी एग लागतील त्याच्यासाठीच ते डेडिकेट करतात स्वतःला. अडल्ट बटरफ्लाईज ही अडल्ट स्टेज असते. नाव आता आपण बघतोय पिक्चरमध्ये बटरफ्लायचं बघा, हे टायगर बटरफ्लाय आहेत. होस्ट प्लांट अँड हॅबिटॅट. आता होस्ट प्लांट मध्ये काय आहे तर स्पेसिफिक डिपेंडन्सी. एग अँड लार्वा आर इंटायरली डिपेंडंट ऑन अ स्पेसिफिक होस्ट प्लांट लाईक मिल्कवीड फॉर मोनार्च बटरफ्लाईज. जे मोनार्च बटरफ्लाय असतात ते मिल्कवीड रुईच्या पानावरतीच ते असतात. अडल्ट न्यूट्रिशन्स. अडल्ट सस्टेन देमसेल्स बाय फीडिंग ऑन नेक्टर फ्रॉम व्हेरियस फ्लॉवर्स कॉन्ट्रीब्युटिंग टू पॉलिनेशन. म्हणजे काय अडल्ट बटरफ्लाय असतात त्यांचं फिडिंग काय असतं, जे फ्लावरमध्ये जे काय पोलन असेल त्याच्यावरती ते त्यांचं फिडिंग करतात, थ्रू नेक्टरने ते सक करतात. देन आता त्याच्या हॅबिटॅटमध्ये बघा, प्रिझर्वेशन क्रिटिकल. हॅबिटॅट प्रिझर्वेशन इज अ परमनंट फॉर द बटरफ्लाय सर्वायवल ड्यू टू देअर प्रिसियस नीड्स. त्यांच्या गरजेनुसार तसं आपण त्यांना ते प्रोव्हाइड करून दिलं पाहिजे. सपोर्ट लोकल पॉप्युलेशन. अडल्ट बटरफ्लाय किंवा जे काही बटरफ्लायचं आपल्याला पॉप्युलेशन वाढवायचं तर त्यांना आपण लोकल प्लांट्स लावून त्यांच्या पॉप्युलेशन आपण हेल्प केली पाहिजे. प्लांटिंग नेटिव्ह होस्ट प्लांट्स डायरेक्टली सपोर्ट लोकल बटरफ्लायज पॉप्युलेशन्स अँड इकोसिस्टीम. याने आपण इकोसिस्टीमला हेल्प करतो किंवा जे काय निसर्गाचं चक्र असतं ते व्यवस्थित चालतं. कारण आता बटरफ्लायचं प्रमाण खूपच कमी झालं आहे, त्याच्यामुळे आपण होस्टिंग त्याची हॅबिटॅट किंवा त्याचे झाडी झुडपं लावून जी की होस्ट प्लांट आहे त्यांची झाडे लावून आपण बटरफ्लायचं पॉप्युलेशन इन्क्रीज करू शकतो. आता आपण ओव्हरऑल काय बघितलं ह्या लाईफ सायकलमध्ये, समरी बघा. आता फर्स्टली ए कॅटरपिलर, त्याच्यानंतर क्रॅसालिस अँड अडल्ट. पिक्चरमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल ए, त्याच्यानंतर बघा कॅटरपिलर, क्रॅसालिस हँगिंग केलेलं आहे, देन ब्युटिफुल बटरफ्लायमध्ये त्याचं कन्वर्जन झालंय. Each stage is vital for the survival and reproduction with a metamorphosis allowing for a dramatic transformation, protecting habitat, ensure future generation of these beautiful insects. अशा प्रकारे आपण बटरफ्लायची सर्व माहिती बघितली. बटरफ्लायचं 4 स्टेजमध्ये मेटामॉर्फोसिस होतं, ए कॅटरपिलर, क्रॅसालिस अँड अडल्ट. तुम्हाला ही माहिती नक्की आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू वॉचिंग फॉर दिस व्हिडिओ.